Method of factorization. Example first. Evaluate limit z tends to 3 in bracket z into bracket 2z minus 3 minus 9 whole divided by z square minus 4z plus 3. Now first here we substitute z equal to 3 in numerator and denominator. तर इथं आपण आधी काय करू, z बरोबर 3 हे अंशस्थानी आणि छेदस्थानी ठेवून आपण आधी सॉल्व करू. फर्स्ट वी पुट z इक्वल टू 3 इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर आहे z 2z minus 3 minus 9, z equal to 3, put or substitute z equal to 3, 2 into z 2 into 3 minus 3 minus 9 is 3, 2 into 3 6 minus 3 minus 9, 6 minus 3 3 minus 9, 3 into 3 9 minus 9 equal to 0. When we put z equal to 3 in numerator, the value is 0. Now we put z equal to 3 in denominator. Now denominator is z square minus 4z plus 3. तर छेदस्थानी आपण z बरोबर 3 घेऊ, याच्यात पुट करू, ठेवू ह्याच्यात आणि व्हॅल्यू बघू काय ते. 3 स्क्वेअर मायनस 4 इंटू 3 प्लस 3, 3 स्क्वेअर 9 मायनस 4 इंटू 3 12 प्लस 3, 9 मायनस 12 minus 3 plus 3 equal to 0. Now numerator is also 0 and denominator is also 0 when we substitute or put z equal to 3 in numerator and denominator. That means what? z minus 3 is a factor of numerator and denominator. तर इथे अंशस्थानी जर आपण z बरोबर 3 ठेवलं तर व्हॅल्यू किती येते 0 आणि डिनॉमिनेटर म्हणजे छेदस्थानी z इक्वल टू आपण 3 घेतलं तर व्हॅल्यू किती येते 0. तर दोन्हीकडे 0 0 येते. ह्याचा अर्थ काय आता की z मायनस 3 हा ह्या अंशाचा आणि छेदाचा फॅक्टर आहे. Numerator equal to 0 and denominator is also 0 when we substitute z equal to 3 in numerator and denominator. So that means z minus 3 is a factor of numerator and denominator. Limit z tends to 3 in bracket z in bracket 2z minus 3 minus 9 divided by z square minus 4z plus 3 equal to limit z tends to 3. Now multiply z and this bracket z into 2z square minus z into 3z minus 9 divided by z square minus 4z plus 3. तर इथे आपण z नी ह्या कंसाला गुणले आणि लिहिले. आता इथे आपल्याला हे इक्वेशन्स मिळाले तर ह्या इक्वेशनचे आपल्याला आता फॅक्टर काढायचे. त्याच्यातला एक फॅक्टर z मायनस 3 असणारच आहे, कारण आपण जेव्हा z इक्वल टू 3 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण जेव्हा सबस्टिट्यूट केलं तेव्हा व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ z मायनस 3 इज फॅक्टर इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता एक फॅक्टर z मायनस 3 न्यूमरेटरचा पण आहे, डिनॉमिनेटरचा आहे. अदर फॅक्टर आपल्याला काढायचा आहे. तर z मायनस 3 ह्याला डिवाइड करायचं का आपण ज्या पद्धतीने फॅक्टर काढतो त्या पद्धतीने फॅक्टर काढायचं. तर आपण ज्या पद्धतीने इक्वेशनचे फॅक्टर काढतो त्या पद्धतीने आधी काढू. न्यूमरेटर इज 2z स्क्वेअर मायनस 3z मायनस 9. हे जे आपल्याला फॅक्टर काढायचं 9 इंटू 2 18. आता 18 असं घ्यायचं की ज्याचे आपल्याला मिडल टर्म मायनस 3 यायला पाहिजे. तर 6 इंटू 3 इक्वल टू 18 आणि मायनस 6 प्लस 3 जर घेतलं आपण मायनस 6 आणि प्लस 3 तर मायनस 3 येणार आहे. मायनस 6 अँड 3. मग आता ही टर्म आपण कशी लिहिणार, मायनस 6z प्लस 3z मायनस 9. तर मायनस 6z प्लस 3z इक्वल टू काय येणार आहे, तर मायनस 3z येणार आहे. मायनस 3z. तर असं आपण काय करतोय, तर आपल्याला फॅक्टर काढायचे, अशी ग्रुप करायचे. इथे 2 नि ह्याला पण डिवाइड होते. मग 2 आपण कंसाच्या बाहेर घेऊ. तर इथे झेड स्क्वेअर आहे, इथे झेड आहे, झेड पण कंसाच्या बाहेर घेऊ. मग आता कंसात काय राहील, इथे फक्त ह्या टर्मसाठी तर फक्त झेड राहील आणि इथे 3 इंटू 2z इक्वल टू 6z प्लस इथे 3 कॉमन घ्यायचे दुसऱ्या कंसात 3z मायनस 3. आता इथे हे दोन्ही कंस सारखे आहेत दोन्हीकडे. मग तिथे आपण एक कॉमन z मायनस 3 इंटू 2z प्लस 3. तर हे फॅक्टर आहेत या इक्वेशनचे 2z मायनस 3z मायनस 9. आता असंच आपल्याला डिनॉमिनेटर z स्क्वेअर मायनस 4z ह्याचे फॅक्टर काढायचे इक्वेशनचे. आता परत काय करणार, इथे 3 आणि ह्याचा 3 इंटू 1 घ्यायचं. इथे 3 इंटू 1 म्हणजे 3 आणि 3चे असे फॅक्टर 3चे असे हे करायचे की त्याचं मायनस 4 आलं पाहिजे. म्हणजे 3 मायनस 3 अँड मायनस 1 मायनस 3z मायनस 1z इक्वल टू मायनस 4z. झेड स्क्वेअर मायनस 3z मायनस z प्लस 3.
असे ग्रुप करायचे. झेड याच्यातून आपण झेड कंसाच्या बाहेर घेतलं, इथं झेड स्क्वेअर आहे, इथे झेड आहे, ते एक कंसाच्या बाहेर घेतलं, मग कंसामध्ये झेड येणार, झेड इंटू झेड स्क्वेअर -3, झेड इंटू -3 -3z. आता इथं काय घेणार कॉमन आपण, इथं काहीच नाही तर 1 घ्यायचं कॉमन, आणि कंसामध्ये झेड -3, इथं मायनस का घेतलं आपण, तर कंसाच्या बाहेर मायनस आहे, मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे, तर मायनस. आता हे दोन्ही कंस सारखे आहेत, सेम आहेत, हे आपण कॉमन घेऊ, झेड -3 इन अनदर ब्रॅकेट झेड -1, झेड -1. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर आलेत झेड -3 अँड झेड -1, झेड -3 अँड झेड -1. आता हे सॉल्व करायचं. आता ह्याच्यामध्ये काय काय कॅन्सल होतं ते बघायचं. तर इथे अंशाला झेड-3 एक कंस आहे, दुसरे छेदाला पण झेड-3 कंस आहे, आणि ह्या दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याच्यामुळे आपण हे असं कट करू शकतो. झेड-3 डिवायडेड बाय झेड-3 इक्वल टू 1. रिमेनिंग टर्म्स आर 2z + 3 डिवाइड बाय z-1. नाउ पुट z इक्वल टू 3 इन दिस इक्वेशन. आता ह्याचे काही फॅक्टर पडत नाही, ह्याच्यात आपण z इक्वल टू 3 ठेवू. 2 × 3 + 3 डिवायडेड बाय 3 - 1. झेडची व्हॅल्यू आपण 3 ठेवली आहे. मग 2 × 3 6, 6 + 3 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 9/2. आन्सर इज 9/2. उत्तर आहे 9/2 किंवा 9 × 9 = 2, 9 डिवायडेड बाय 2. Example 2, evaluate limit x tends to 4 in bracket x³ - 8x² + 16x whole raised to 9 divided by in bracket x² - x - 12 raised to 18. तर इथे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, इव्हॅल्युएट करायचा आहे, मेथड ऑफ फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आपल्याला न्यूमरेटरचे आणि डिनॉमिनेटरचे फॅक्टर काढायचे. लिमिट x टेन्स टू 4. नाउ टेक हिअर x कॉमन. इथे x³ आहे, x² आणि x आहे, तिथून आपण x हे कॉमन घेऊ शकतो. x इन ब्रॅकेट x² - 8x + 16 and whole raised to 9 divided by x² - x - 12 raised to 18 equal to limit x tends to 4. Now x raised to 9. X raised to 9 in bracket x² - 8x + 16 raised to 9 divided by x² - x - 12 raised to 18. Now first we consider this x² - 8x + 16 raised to 9. ह्याचे आपले फॅक्टर काढायचे. तर आधी आपण x² - 8x + 16 चे फॅक्टर काढू. x², now middle term is -8x and last number is 16 and coefficient of x² is take here 1. 16 × 1, 1 × 16, 16. Now write middle term, it is -4 and -4, that is -4x equal to -8x. x² - 4x - 4x + 16. इथं आपण मिडल टर्म कशी लिहिली आहे, -4x - 4x. टेक कॉमन हिअर x - 4, टेक हिअर 4 common, then x - 4. So x - 4 and in another bracket is also x - 4, that is x - 4 square. X raised to 9 and x - 4 square raised to 9. तर ह्याचे आपण फॅक्टर काय काढलेत, x - 4 होल स्क्वेअर डिवायडेड बाय. नाउ डिनॉमिनेटर इज x² - x - 12 raised to 18. So first we find factor of x² - x - 12 and then consider raised to 18. Now here middle term is -x and last term -12 and here is 1. Coefficient is 1, means 12. 3 × 4 or 4 × 3 means 12. So write middle term as -4x + 3x. -4x + 3x means -1x, that is -x. So x² - 4x + 3x - 12. So x - 4 + 3 in another bracket x - 4. X - 4 in another bracket x + 3. Therefore factor of x² - x 12 is x - 4 x + 3. X - 4 x + 3 and raised to 18.
equal to limit x tends to 4 in bracket x raised to 9 and x minus 4 square raised to 9, then x minus 4, 2 into 9, that is x minus 4 raised to 18, x minus 4 raised to 18 divided by now x minus 4 raised to 18, x minus 4 raised to 18 in another bracket x plus 3 raised to 18. Now here numerator x minus 4 raised to 18 and denominator x minus 4 raised to 18. So limit x tends to 4, x raised to 9 divided by x plus 3 raised to 18. Now put or substitute x equal to 4, 4 raised to 9 divided by 4 plus 3 raised to 18. 4 plus 3, 7. 7 raised to 18. Answer is 4 raised to 9 divided by 7 raised to 18. Example 3. Evaluate limit x tends to 1 in bracket 1 upon x minus 1 plus 2 upon x minus x square. तर इथे आपल्याला लिमिट काढायचं आहे बाय फॅक्टरायझेशन मेथडने. लिमिट x टेन्स टू 1 अपॉन x मायनस 1 प्लस 2 अपॉन 1 मायनस x स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर 1 मायनस x इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस x. तिथं आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला a मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स a मायनस b इन अनदर ब्रॅकेट a प्लस b. 1 minus x square means 1 minus x in another bracket 1 plus x. Now here x minus 1 and here 1 minus x. So we take here minus common and write x minus 1. 1 minus x means minus x minus 1. That is minus x plus 1 means 1 minus x. तर ही टर्म आपण ह्या पद्धतीने लिहिली आहे फक्त. आणि 1 प्लस एक्स का तर आपल्याला पुढे सोपं जावं म्हणून. आता इथे हे मायनस आहे, तिथे प्लसच्या ऐवजी आता आपण मायनस घेणार आहोत कारण इथे हे आपण असं घेऊ शकतो कारण 2 डिवाइडेड बाय मायनस एक्स मायनस 1 1 प्लस एक्स. देअरफॉर लिमिट एक्स टेन्स टू 1 एक्स मायनस 1 मायनस टेक हिअर. Here is multiplication plus minus minus in bracket x minus 1 in another bracket x plus 1 or 1 plus x 1 plus x. आता इथे अपूर्णांकाची जशी आपण वजाबाकी करतो फ्रॅक्शनची जशी सबट्रॅक्शन करतो तसं करायचं. लिमिट x टेन्स टू 1. इथे x मायनस 1 आहे, इथे पण x मायनस 1 आहे 1 प्लस एक्स. एलसीएम काय घेणार मग x मायनस 1 आणि 1 प्लस एक्स 1 प्लस एक्स 1 plus x minus 2. Limit x tends to 1. 1 plus x minus 2 means 1 plus x minus 2 equal to x minus 1. X minus 1 divided by x. X minus 1 in another bracket 1 plus x. X minus 1 1 plus x. Now here x minus 1 and x minus 1 कॅन्सल होत. तिथे आपण x minus 1 हे न्यूमरेटरला आहे तसंच x minus 1 हे डिनॉमिनेटरला आहे आणि इथे हे दोन्हींचं मल्टिप्लिकेशन आहे त्यामुळे आपण ही टर्म अशी कॅन्सल करू शकतो, कट करू शकतो. लिमिट x टेन्स टू 1. नाव रिमेनिंग टर्म इज 1 अपॉन 1 प्लस एक्स. नाव पुट x इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस 1 दॅट इज 1 अपॉन 2. आन्सर इज 1 अपॉन 2 हाफ 1/2. Now write here reason as x tends to 1. Therefore x minus 1 is not equal to 0. Example 4. Evaluate limit x tends to 1 in bracket x cube plus x square minus 5x plus 3 whole divided by x square minus 1. When we put x equal to 1 in this equation, then 1 cube plus 1 square minus 5 1 plus 3 divided by 1 square minus 1.
that is 1 plus 1 minus 5 plus 3 divided by 1 minus 1. 1 plus 1 plus 3, 5 minus 5 divided by 0. 0 upon 0. Therefore, factor x minus 1 is a factor of numerator and also denominator. Therefore, here x minus 1 is a factor of numerator and denominator. x minus 1 हा x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3 ह्याचा एक फॅक्टर आहे. पण आता आपल्याला अनदर फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. नाउ टू फाइंड अनदर फॅक्टर वी यूज हिअर सिंथेटिक डिव्हिजन मेथड. नाउ न्यूमरेटर इज x क्यूब प्लस x स्क्वेअर मायनस 5x प्लस 3. तर इथे ह्याच्यासाठी आपल्याला कारण इथे x क्यूब आहे, हे पॉवर जास्त आहे 3 आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला सिंथेटिक डिव्हिजन मेथडच वापरायची. आता ह्याचा एक फॅक्टर काय आहे, ह्या इक्वेशनचा x मायनस 1 आहे. अनदर फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचा. तर आपण सिंथेटिक डिव्हिजन ही जी मेथड आहे ती वापरून आपल्याला अनदर फॅक्टर फाइंड आउट करायचं. आता इथे आपल्याला प्रत्येकाची कोइफिशियंट लिहायचे आहेत. एक्स क्यूबचा कोइफिशियंट आहे 1, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, एक्सचा मायनस 5 आणि इथे 3. 1 फॅक्टर इज x मायनस 1. देअरफॉर 1 इंटू 1 ते गुणाकार करायचा, 1 गुणिले 1 आणि इथे लिहायचं आहे 1 गुणिले 1, 1 इंटू 1, 1, 1 गुणिले 1. आता इथे काय करायचं आहे, ह्याची बेरीज करायची, 1 अधिक 1 2, परत 2 गुणिले 1 यांचा गुणाकार करायचा आणि आन्सर लिहायचे इथे 2 इंटू 1 2, मायनस 5 अँड प्लस 2 और मायनस 5 प्लस 2 इक्वल टू मायनस 3. तर मायनस 3 आणि मल्टिप्लाय करायचे 1, मायनस 3 इंटू 1 मायनस 3, आन्सर इथे लिहायचे मायनस 3. 3 मायनस 3 0. नाउ अनदर फॅक्टर इज मायनस 3 2x. एक्स व्हेरिएबल आहे म्हणून आपण एक्स घ्यायचं आणि प्लस एक्स स्क्वेअर, इथे प्लस आहे म्हणून प्लस घेतला, 1 आहे, याचा कोइफिशियंट 1 एक्स स्क्वेअर. नाउ दिस इज द अनदर फॅक्टर ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 3. Therefore, x cube plus x square minus 5x plus 3 equal to x minus 1. हा एक फॅक्टर आहेच आहे. दुसरा फॅक्टर काय आहे, आपण आता ह्या डिव्हिजन मेथडनी काढला, सिंथेटिक डिव्हिजन मेथडनी. दुसरा फॅक्टर आहे x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. ह्या दोन्हींचा गुणाकार केला तर आन्सर काय येणार आहे, एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 3. जसं आपण न्यूमरेटरचे फॅक्टर काढले तसेच डिनॉमिनेटरचे पण आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचे. डिनॉमिनेटर इज एक्स स्क्वेअर मायनस 1. परत इथे आपल्याला हाच फॉर्म्युला वापरायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए मायनस बी अँड ए प्लस बी. मग एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर, इथे फक्त 1 आहे, ह्याचा अर्थ काय होतो 1 स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. एक्स स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर मीन्स एक्स मायनस 1 इन अनदर एक्स प्लस 1. आता न्यूमरेटरचे आपण फॅक्टर लिहिलेत, एक्स मायनस 1 एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3. आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर आहेत एक्स मायनस 1 इन अनदर ब्रॅकेट एक्स प्लस 1. आता इथे दोन्ही ज्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, इथं पण दोन्ही ह्याच्यात मल्टिप्लिकेशन आहे आणि इथे डिव्हिजन आहे. मग आपण एक्स मायनस 1 आणि एक्स मायनस 1 हे कट करू शकतो. इथे रिझन काय लिहायचं आहे, ॲज एक्स टेन्स टू 1 एक्स मायनस 1 इज नॉट इक्वल टू 0. लिमिट एक्स टेन्स टू 1. नाउ राइट रिमेनिंग टर्म्स. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 डिवायडेड बाय एक्स प्लस 1, एक्स प्लस 1. नाउ पुट हिअर एक्स इक्वल टू 1 इक्वल टू 1 square plus 2 into 1 minus 3, 1 plus 1, 1 square 1, 2 into 1 2 minus 3 divided by 1 plus 1, 1 plus 2 3, 3 minus 3 divided by 2, 0 divided by 2 equal to 0. Therefore answer is 0. Example 5, evaluate limit x tends to 0 in bracket 1 minus cube root of x square plus 1 divided by x square. Put here t equal to cube root of x square plus 1. Therefore t cube equal to x square plus 1. Therefore x square equal to t cube minus 1. As x tends to 0, x tends to 0 means 0 equal to t cube minus 1. Therefore t cube equal to 1, t equal to 1. Therefore t tends to 1. लिमिट x टेन्स टू 0 च्या ऐवजी आता आपल्याला t टेन्स टू 1 घ्यायचं आहे. t टेन्स टू 1. 1 मायनस क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू t. तिथे आपण t इक्वल टू काय घेतलेलं आहे, क्यूब रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 म्हणजे दिस इज इक्वल टू t. अँड एक्स स्क्वेअर टी क्यूब इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1, टी क्यूब इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1. इथे आपण दोन्हीकडे क्यूब घेतला
देअरफॉर ह्याच्यावरूनच आपल्याला एक्स स्क्वेअर इक्वल टू टी क्यूब मायनस 1 मिळाले. अँड ॲज x टेन्स टू 0 टी क्यूब इक्वल टू 1 मीन्स टी टेन्स टू 1. एक्स स्क्वेअर इक्वल टू टी क्यूब मायनस 1. आता इथे आपल्याला टी क्यूब मायनस 1 ह्याचे फॅक्टर काढायचे, तर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा. ए क्यूब मायनस बी क्यूब फॉर्म्युला आहे ए मायनस बी अनदर ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. आता इथे ए इक्वल टू टी आहे आणि बी इक्वल टू 1 आहे. टी मायनस 1 इन अनदर ब्रॅकेट टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर इज 1. ते आपण फॅक्टर पाडलेले टी क्यूब मायनस 1चे टी मायनस 1 इन अनदर ब्रॅकेट टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. लिमिट टी टेन्स टू 1 मायनस टी इन अनदर डिवाइडेड बाय टी मायनस 1 टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 इक्वल टू लिमिट टी टेन्स टू 1. इथे आपण आता 1 मायनस टीच्या ऐवजी आपण मायनस टी प्लस मायनस 1 घेणार आहोत. मायनस टी मायनस 1 मीन्स मायनस टी प्लस 1 म्हणजेच 1 मायनस टी. तर ही टर्म आपण ह्या पद्धतीने लिहायची. मायनस इन ब्रॅकेट टी मायनस 1 डिवाइडेड बाय टी मायनस 1 टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. आता आपण असं का लिहितोय, तर इथे कॅन्सल होणार आहेत, आपल्याला कट करायचे आहेत काही टर्म्स, त्याच्यासाठी आपण ह्या पद्धतीने लिहिलं. आता हे मायनस आहे, हे मायनस आपण बाहेर घेऊ. लिमिट टी टेन्स टू 1 अपॉन इथे टी मायनस 1 कट होतील, कारण एक न्यूमरेटरला एक डिनॉमिनेटरला आहे. टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. नाउ पुट हिअर टी इक्वल टू 1 मायनस 1 अपॉन 1 स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस 1. 1 स्क्वेअर इज 1 प्लस 1 इक्वल टू मायनस 1 अपॉन 3. Therefore answer is minus 1 upon 3.